तीर्थक्षेत्र पंढरपुरात विकास आराखडा राबवण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असताना, पंढरपुरात ज्या भागात विकास आराखडा राबविला जाणार आहे, त्या मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरसाठी शेकडो मालमत्ता बाधित होणार असल्याने याला विरोध होत आहे. प्रशासनाने विकास आराखडा राबवण्याची घोषणा करताच बाधितांनी पंढरपूर बंदची हाक दिली आहे. 2 मार्च रोजी पंढरपूर बंद ठेवण्यात येणार आहे. त्याच दिवशी मोर्चाही निघणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये मंदिर परिसरात दोन्ही बाजूने 40 मीटर रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे मंदिर परिसरातील मालमत्ता बाधित होणार आहेत. पाडापाडीस नागरिकांचा विरोध आहे. शासन दडपशाही पद्धतीने कॉरिडॉर राबवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2 मार्च रोजी मंदिर परिसर बंद ठेवणार आहेत.